आपण पाहत आहोत भारतीय राज्यघटनेचे कलम 102, ज्याला आपण आर्टिकल 102 असे म्हणतो. हे कलम संसद सदस्याच्या अपात्रतेशी संबंधित आहे. कोणत्या गोष्टीमुळे संसद सदस्य अपात्र ठरू शकतो याची तरतूद या कलमामध्ये केली गेलेली आहे. यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की एखादा सदस्य जर भारतातील कुठलेही किंवा कोणतेही जर लाभाचे पद धारण करीत असेल तर त्याला संसद सदस्य म्हणून पात्र ठरवता येणार नाही. तसेच दुसरा भाग असा आहे की एखाद्या व्यक्तीला मनोविकलांग म्हणून जर न्यायालयाने घोषित केले असेल तर त्यालाही संसद सदस्य म्हणून पात्र राहता येणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीस दिवाळखोर म्हणून जर घोषित केले असेल तर अशा व्यक्तीसही संसद सदस्य म्हणून राहता येणार नाही. आणि चौथी गोष्ट, वेळोवेळी संसदेनं सदस्यासाठी जे कायदे तयार केले आहेत त्या कायद्यानुसार ती व्यक्ती जर पात्र असेल तरच ती संसद सदस्य म्हणून राहण्यास योग्य ठरेल, नाहीतर ती सदस्य म्हणून योग्य ठरणार नाही. अशा प्रकारे या कलमामध्ये संसद सदस्याची अपात्रता कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकते हे सांगितले गेले आहे. जर तुम्हाला हे कलम कळाले असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.